नमस्कार मित्रांनो, लैंगिक समस्या का उद्भवतात हे जर तुम्हाला समजलं तर मला वाटतं की आपल्याला तुम्हाला किंवा मला उपचार करण्यास पण मदत करू शकतात. पण त्याच विषयावर आपण आज व्हिडिओ तयार करीत आहे. मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे. मित्रांनो, आमच्या लैंगिक समस्यांसाठी नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये प्रॉपर असणं याला खूप महत्त्व दिलेले आहे. नायट्रिक ऑक्साईडमुळंच आपल्या इंद्रियाकडच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या डायलेट होतात, म्हणजे असं फैलतात आणि त्याच्यामुळेच ते आकुंचन पण पावतात. तर नायट्रिक ऑक्साईडचं जर तुमच्या शरीरामध्ये कमतरता असेल तर डेफिनेटली तुम्हाला नपुंसकता येऊ शकते. मग आता नायट्रिक ऑक्साईड वाढवण्यासाठी, ते पण नैसर्गिक वाढवण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे? नायट्रिक ऑक्साईड जर आपल्याला जास्त प्रमाणात मिळत असेल ते आपल्याला फ्रूट्समधून, जसं की बीट ज्यूस आहे किंवा आपलं संत्री आहेत, मोसंबी आहेत, काही अजून दुसरे अनार वगैरे फळं आहेत. हे जे फळं असतात हे नायट्रिक ऑक्साईडचे याच्यामध्ये प्रमाण जास्त असल्यामुळं डेफिनेटली आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये चांगली मदत करू शकतात. त्याच्यानंतर स्पिनॅच आहे, गोबी आहे किंवा अजून आपलं बारकोली आहे, असे जे पदार्थ असतात, हिरवे पदार्थ किंवा भाजीपाल्या, त्याच्यामध्ये पण नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण खूप चांगलं असतं. तर याचं सेवन आपल्या आहारामध्ये जास्त असलं तर आपल्याला नायट्रिक ऑक्साईडची कमतरता भासणार नाही व आपल्याला इंद्रियाला ताठरता येण्यास चांगली मदत होऊ शकते. नंतर जे बघा, जर तुम्हाला नैसर्गिक वाढवायचं असेल तर तुम्ही व्यायाम पण करा. व्यायाम करून, रेग्युलर एक्सरसाइज करून आणि रेग्युलर ऑइल मसाज जर इंद्रियाची केली तर डेफिनेटली नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढवण्यास मदत होऊ शकते. काही मार्केटला एल आर्जिनिन, एल सेट्रिलिनिन असे काही आपले सप्लिमेंट उपलब्ध आहेत. ते पण, त्याचं पण जर प्रमाण जर योग्य डॉक्टरांच्या, तज्ज्ञांच्या खाली, मार्गदर्शनाखाली जर घेतलं तर डेफिनेटली तुमचं नायट्रिक ऑक्साईड प्रमाण चांगलं वाढू शकतं. जर तुम्हाला एल आर्जिनिन पाहिजे असेल किंवा नायट्रिक ऑक्साईड वाढवण्यासाठी एल सेट्रिलिनिन जर तुम्हाला जर सॅचेट पाहिजे असतील तर ते माझ्या क्लिनिकला मी उपलब्ध करून देईल. तुम्ही केव्हा मला फोन करा. जर उपलब्ध असेल तर मी तुम्हाला पाठवण्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद मित्रांनो.